नमस्कार मंडळी, उन्हाळी वाळवण्याची आज अजून एक रेसिपी मी इथे घेऊन आली. ती म्हणजे उपवासाची जी चकली असते ती. तर चला तर मग स्टार्ट करूया कशी करायची ती. मस्त अशी एक नवीन ट्रिक सांगणार आहे, व्यवस्थित अशी दुप्पट तिप्पट तळल्यानंतर फुगण्यासाठी. तर इथे मी काय केलेले, 1 किलो साबुदाणा घेतला आहे, जो की आपण खिचडीला जसा भिजवतो तसा रात्रभर भिजवून दिलेला आहे. 1 किलो साबुदाण्याला मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहे मीडियम साईजचे. ते उकडून आणि ते हे असे किसणीने किसून घेतलेले आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी राहणार नाही आहेत. व्यवस्थित किसून बाजूला ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर आता इथे आपण काय करणार आहोत की जे साबुदाणा आहे तो आपण शिजवून घेणार आहोत. म्हणजे शिजवल्यानंतर काय होतं, वाफवून घेतल्यानंतर तो असा दुप्पट तिप्पट फुगतो ज्यावेळेस आपण त्याला तळायला वगैरे जातो, आणि एकदम दाताखाली अडकणार पण नाही, खाताना खूप क्रिस्पी होतो. तर याच्यासाठी आता 1 किलो जे आपले साबुदाणे भिजवले त्याच्यासाठी जवळपास 4 ग्लास पाणी लागलं मला ते शिजवताना. तर त्यामधले 2 ग्लास मी ऑलरेडी आधी पातेल्यात टाकलेले. त्यामध्ये मी जवळपास 1 ते 1.5 चमचा जी मिरची असते लाल मिरची, ती मिक्सरमधनं मीठ आणि लाल मिरची काढून घेतलेली होती मी. तर 1.5 चमचा मी मिरची टाकलेली आहे. जवळपास 1 ते 1.25 चमचा मी आपले जे खाण्याचं मीठ आहे ते टाकलेलं आहे. तर आता यामध्ये आता साबुदाणे टाकणार आहे. व्यवस्थित गरम होऊन द्यायचे ते पाणी, नंतर टाकायचं आहे. हे शिजवताना गार पाण्याचे वापर अजिबात करायचा नाही. आता 2 ग्लास मी इथे वापरले आहे. नंतर जितकं पाणी लागेल तितकं आपण टाकणार आहोत. ते सगळं ऑलरेडी एका साईडला गरम करत ठेवायचं आहे आणि गरमच पाणी वापरायचं आहे. गार पाणी जर वापरलं तर जास्त चिकदळ होतं, ते चिगट होतं, आणि गरम पाण्याने व्यवस्थित मऊसूत अशी शिजली जाते. तर तुम्ही इथे पाणी टाकल्यानंतर याला वाफवून पण घेऊ शकता, किंवा आपण जशी खिचडी गरम करतो त्या टाईपचं सारखं हलवत पण याला राहू शकतो. तर तुम्ही बघू शकता, जे मी पहिले 2 ग्लास पाणी टाकलं होतं ते आता त्यांनी शोषून घेतलं आहे. जे साबुदाणे शिजवतोय आपण त्यांनी परत मी इथे 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे, आणि हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे. पातेलं शक्यतो जाड घ्या थोडंसं, तळाशी असलेलं, कारण की लागणार नाही. जेव्हा हे आपण वाफायला ठेवतो तेव्हा खाली लागण्याची शक्यता असते. आता इथे मी ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या ज्या ह्या चकल्या आहेत त्या जेव्हा तळू त्यावेळेस क्रिस्पी आणि जास्त फुगतील. त्याच्यासाठी जी आपली तुरटी असते ती एकदम थोडंसं एकदम शेंगदाण्याच्या साईजची घ्यायची आहे, आणि ती बारीक कुटून ती पाण्यामध्ये विरघळून या मिश्रणात टाकायची आहे. जेणेकरून काय होतं की तुमच्या ज्या चकल्या आहेत त्या तळायच्या वेळेस दुप्पट तिप्पट फुगतात आणि खायला पण एकदम क्रिस्पी लागतात. तर हे बघा, इथे जवळपास आपला जो साबुदाणा आहे तो व्यवस्थित वाफवला गेला आहे. तर साईडचं जे चिपकलेलं आहे ते सगळं काढून आपण त्यामध्ये मिक्स करूया. आणि त्यानंतर आत्ता हे सगळं झाल्यानंतर यामध्ये जे बटाटे आपण किसून ठेवलेले होते उकडून, ते आपण यामध्ये टाकून एकजीव करून घेणार आहोत. तर हे 2 किलो बटाटे मी 1 किलो साबुदाण्यासाठी वापरलेले आहे. तर आता हे काय करायचं आहे, पातेलं जरा मोठेच घ्यायचं आहे, जेणेकरून मिक्स व्यवस्थित करता येईल. आणि हे मिक्स करेपर्यंत पातेल्याचा गॅस एक बंद केला तरी चालेल, आणि खाली उतरून घ्यायचं आहे गॅसवरनं, आणि व्यवस्थित त्याला पकडून, कारण की ते गरम असतं, व्यवस्थित पकडून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या अशा कुठुळ्या साईडला राहणार नाहीत. हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि भांडं घेताना थोडंसं मोठं घ्यायचं, जेणेकरून त्याला मिक्स करताना जास्त म्हणजे हेक्टिक जाणार नाही किंवा छोटं वाटणार नाही. ते बघा, व्यवस्थित थोडंसं मिक्स करायला जड जातं ते. आणि इथे वाटलं तुम्हाला की घट्ट होतं आहे खूप बटाट्याचं मिश्रण टाकल्यानंतर, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण सैल करून घेऊया. तर पहिल्यांदा हे बघा, याच्यात सोऱ्यामध्ये घालून पाहायचं आहे. चकलीचा जो सोऱ्या आहे माझ्याकडे हा एकदम पारंपरिक पद्धतीचा लाकडाचा सोऱ्या आहे. पण लाकडाच्या सोऱ्याचं एक आहे की ते जो दाबतो त्यावेळेस जास्त प्रेशर द्यायला लागत नाही, इझी जातं दाबण्यासाठी. तर हे बघा, जसं आपण दिवाळीच्या चकल्या करतो ना, सेम त्याच पद्धतीने पाडून घ्यायच्या आहे सगळ्या चकल्या पाडल्यानंतर जे शेवटचं तोंड असतं ते असं ॲड करून द्यायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे चिपकून द्यायचं आहे, जेणेकरून तळायच्या वेळेस ते असं सेपरेट होणार नाही. हे बघ, आता मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी ताटलीमध्ये टाकलेल्या, पण मी टेरेसवरती आपली साधी साडी अंथरून त्याच्यावरती केलेलं होतं. तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करू शकता. हे बघा, मस्त अशा किती छान झाल्या आहे, आणि व्यवस्थित वाळवले गेले. कमीत कमी 2 दिवस व्यवस्थित वाळवायचे आहे, जेणेकरून व्यवस्थित वाळतात आणि वर्षभर टिकतात. तर चला तर मग आता बघूया, 2 दिवस मी वाळवलेलं आहे, त्यानंतर ते किती फुगतं आहे ते तुम्ही बघू शकता. हे बघ, डबल टिबल ट्रिपल त्या फुलून वरती आलेल्या आहे. आम्ही ती तुरटी टाकली त्यामुळे अजूनच त्या जास्त फुलता आहे.
तर तुम्ही नक्की तुरटीचा वापर करून बघा घरी. माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि दुसरी कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.